नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की अवनी आणि तनया किचनमध्ये असतात। विशाखाने तनयाला सांगितल्याप्रमाणे ती अवनी शेजारी जाते, अवनीला कॉंग्रॅच्युलेट करते आणि म्हणते की वहिनी मी तुमच्यासाठी आज खरंच खूप खुश आहे, भास्कर दादा सीईओचे मालक होणार, आता मी खरंच खूप खुश आहे। ऐकल्यावर अवनी म्हणते की अगं तनया पण मला खूप भीती वाटते, एवढी मोठी जबाबदारी, कंपनीचा मालक, एवढी मोठी जबाबदारी त्यांना झेपेल की नाही ह्याचं मला खरंच टेन्शन आहे। पण तसे ते खूप कष्टाळू आहेत, कष्ट करतील, पण मला खरंच खूप टेन्शन येते। तरीसुद्धा तनया म्हणते की खरंच मी तुमच्या दोघांसाठी खूप खुश आहे, पण बरं झालं एखादी अखिल सीईओ नाही बनला ते। हे ऐकल्यावर अवनी म्हणते का तनया काय झालं? अगं अखिल लहान आहे ना आणि तो सुद्धा खूप कष्ट करतो, कॅपेबल आहे। हे ऐकल्यावर तनया म्हणते की नाही, तुम्हाला आईंचा राग माहीत आहे ना, उद्या समजा जर कंपनीचा खूप मोठा लॉस झाला तर त्या कधीच कोणालाच माफ करत नाहीत। आणि वसुवहिनींबद्दल तुम्ही बघितलं ना, त्यांच्याकडून एक चूक झाली पण त्यांना ते किती भोगावं लागलं, अक्षरशः त्यांना घरातून सुद्धा बाहेर काढलं। जर ही चूक भास्कर दादाकडून झाली आणि कंपनीला खूप मोठा लॉस झाला तर सगळं भास्कर दादांवर येणार। हे ऐकल्यावर अवनीला खूप टेन्शन येतं, ती म्हणते की हो गं तनया, मी याचा विचारच केला नव्हता। अवनी म्हणते की तरीसुद्धा ना मी तुमच्या दोघांसाठी खूप खुश आहे वहिनी, परत एकदा तुम्हाला खूप मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स अशी म्हणते आणि ती तिथून निघून जाते, तिचं काम झालेलं असतं। अवनीला मात्र खूप टेन्शन येत असतं। सकाळ झाल्यानंतर सगळेजण आपला चहा नाश्ता करत असतात, सगळ्याजणांना ऑफिसला जायचं असतं, तेव्हा वसुंधरा चहा घेऊन येते। जयश्री समोर आल्यानंतर ती म्हणते की आई चहा, तेव्हा जयश्री म्हणते की आई नकोय मला तुझ्या हातचा चहा। हे ऐकल्यावर माधवराव अजून चिडतात आणि म्हणतात की एवढं सगळं करून सुद्धा हिचा काही वसुंधरावरचा राग जात नाही, सगळं केलेलं पाण्यात गेलं। जयश्री म्हणते की दे बाई, यांच्या टोमणं ऐकण्यापेक्षा तुझ्या हातचा चहा पिलेला परवडला, म्हणून ती नाईलाजाने चहा घेते। ती घरात गेल्यानंतर बघते की काय करायचं, म्हणून ती सगळ्यांना चहा देते। तेवढ्यात आकाश येतो आणि आकाश म्हणतो का रे झालं नाही अजून कोणाचा, आज एवढा मोठा दिवस आहे आणि अजून कोणी कसं रेडी झालेलं नाही आहे। तेवढ्यात भास्कर अखिल सगळेजण खाली येतात। आल्यानंतर आकाश म्हणतो की चल ना दादा, आज तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस, आपल्याला अनाऊन्समेंटसुद्धा करायची आहे ना, चल चल उशीर होतोय। असं म्हटल्यानंतर भास्कर म्हणतो की आकाश सगळीकडे जाण्याआधी मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायचं आहे, मला सीईओ पद नको आहे, मला कंपनीचा मालक नाही बनायचं आहे। आकाश म्हणतो की अरे दादा काय झालं? तेव्हा तो म्हणतो की नाही मी अरे अकाउंटिंग सांभाळतो, माझ्यासाठी ते एवढं सफिशियंट नाही आहे की मी कंपनीचा मालक बनेल, माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे, मला नाही बनायचं। असं कर ना, तो अखिलला बनव, तो खरंच खूप कष्टाळू आहे आणि तो कामसुद्धा करेल आणि माझ्याकडे ॲग्रेशन नाही आहे, मी कोणाची चूक झाली तर ओरडू शकत नाही, अखिल ओरडू शकतो, प्लीज तू त्यालाच बनव। हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की अरे पण अखिल किती लहान आहे अजून। तेव्हा भास्कर म्हणतो की अरे लहान असला म्हणून काय झालं, तो आपल्या हाताखालीच काम करणार आणि काही चूक झाली तर आपण दोघं आहोतच ना त्याला सांभाळायला, आपण दोघं बघून घेऊ ना। आणि अरे तो खरंच खूप आपल्या हाताखालीच वाढला आहे, त्यामुळे काय? तेव्हा माधवराव हसतात। जोशी म्हणते की हसायला काय झालं? माधवराव म्हणतात की बघ मुलांचं आणि भावाभावांचं प्रेम बघ, तू बघ एकदा बघून घे, असं जयश्रीला टोमणा मारतात। तनया अखिल नाही म्हणून त्याच्याजवळ जाते आणि म्हणते की हो अखिल तू बन ना सीईओ, अरे तू उत्तम काम करशील, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। अखिल हो म्हणतो। ते ऐकल्यावर तनया म्हणते की ऐका ना, आपण सगळेच ऑफिसला जाऊया का, अखिल सीईओ पद बनताना आपण त्याला सगळे कॉंग्रॅच्युलेशन्स करूया। सगळे घरातले तयार होतात, अवनीला सुद्धा हा डिसिजन पडतो, सगळे खूप खुश होतात। भास्कर उगाचच अखिलची बॅग उचलतो आणि चला सर असं म्हणून चिडवायला लागतो। अखिल म्हणतो काय अरे दादा असं काय करतोस? तनया म्हणते की मी सगळ्यांसाठी गोड काहीतरी खायला आणते, म्हणून ती किचनमध्ये जाते। सगळेजण ऑफिसला चाललेले असतात पण वसुंधरा मात्र तिच्या डोळे भरलेले असतात, ती तिथेच असते। तिथे तनया येते आणि म्हणते की अरे कुठे गेले सगळे? गेले वाटतं, पण असू दे तू तरी आहेस ना, खा साखर खा, असं म्हणून तिला जबरदस्तीने भरवायला लागते। वसुंधरा म्हणते की तनया वेळ सगळ्यांची येते। तेव्हा तनया म्हणते की हो आणि आत्ता वेळ माझी आहे। तेव्हा वसुंधरा म्हणते की वेळ माझीसुद्धा येईल। तनया म्हणते की तुझी वेळ कधीच येणार नाही आणि मी ती येऊही देणार नाही, लक्षात ठेव, असं म्हणून तिला चांगलाच तोरा दाखवून तिथून निघून जाते। ऑफिसमध्ये सगळी प्रेस कॉन्फरन्स बसून आकाश अखिल आपला सीईओ पद आहे हे डिक्लेअर करतो। तो म्हणतो की मी खूप विचार करून हा डिसिजन घेतलेला आहे की यापुढे अखिल या कंपनीचा सीईओ राहील आणि आम्ही तर इथे आहोतच की ऑफिसमध्ये त्याला सांभाळायला। सगळेजण तरी प्रेस कॉन्फरन्स शॉक झालेले असते, कोणीच त्याला काहीच प्रश्न विचारत नाही आणि कोणी टाळ्या वाजवत नाही। हे सगळं बघून आकाश स्वतःच टाळ्या वाजवायला चालू करतो। त्यांनी वाजवल्यानंतर घरातले आणि बाकीचे सगळे टाळ्या वाजवतात। त्यांनी उठते आणि तिने आणलेला फुलांचा बुफे त्याला देते आणि म्हणते की अखिल तूही काहीतरी बोल ना। अखिल म्हणतो की अगं मी काय बोलणार इथे? तेव्हा तनया म्हणते काहीतरी
तरी बोल, तू स्पीच दे, आकाश दादांनी कसं दिलं म्हणून. अखिल ठीक आहे बोलतो. तो बोलताना म्हणतो की आपण या कंपनीला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवू, माझ्यावर विश्वास ठेवा, मी नीट काम करेन, असं म्हणून सगळ्यांना विश्वासात घेत असतो. ते झाल्यानंतर सगळेजण आपली प्रेस कॉन्फरन्स आणि ऑफिसमधले जे लोक असतात ते निघून जातात. तिथे वसुंधरा असते. वसुंधरा म्हणते की अखिल, तुझ्यासाठी खरंच खूप अभिनंदन, तू CEO झालास याचा आम्हालाही आनंदच आहे. पण याआधी जयश्री आईंना सगळं ऑफिस दाखवतानाही कळू देत, बायकोच्या प्रेमासाठी अख्खं आयुष्यभर मेहनत केलेले कसं सहज दुसऱ्या भावाला दुसरी सगळ्यांची मेहनत देऊन टाकली. त्यांनासुद्धा कळू देत ना, आपली स्वप्न दूर होताना कशी होतात, ते त्यांच्या मुलांनी एवढं साम्राज्य उभं केले हे त्यांना दाखवा, असं माती इमोशनल झालेली असते. माधवराव म्हणतात की वसुंधरा, मी समजू शकतो तुझ्या मनावर काय चाललेलं आहे, पण विश्वास ठेव, हे शेवटी सगळं आकाशचंच आहे, असं म्हणून वसुंधरा रडत असते. ती आपली सगळेजण जयश्रीला ऑफिस दाखवायला घेऊन जातात. इकडे आकाश मात्र आपली ऑफिसमध्ये शेवटच्या केबिनमध्ये जाऊन सगळं ऑफिसमधलं सामान भरत असतो. वसुंधरा बघते, आकाशला पूर्ण भरून आलेलं असतं. वसुंधरा बघत असते तेव्हा आकाश म्हणतो की अहो वसुंधरा, तुम्ही कधी आलात? वसुंधरा म्हणते की आकाश, मला अजूनसुद्धा बरोबर वाटत नाही आहे. आकाश म्हणतो की आता डॉक्युमेंट्स रेडी होत आहेत, पेपर्स रेडी होईपर्यंतच माझी ही केबिन आहे, असं म्हणून तो सगळं सामान भरत असतो. आकाश म्हणतो की वसुंधरा, एक दिवस नक्की सगळं ठीक होईल. आणि काय होतं, अखिललाच केलं असं म्हणून ते दोघंसुद्धा आपल्या एकमेकांच्या मिठीत असतात. तो म्हणतो की सगळं व्यवस्थित होईल, असं म्हणून तो वसुंधराला धीर देत असतो. इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.